लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सखी ही मनस्विनीच्या नावावर सगळी संपत्ती करायला निघालेली असताना कबीर अगदी शिताफीने सगळी संपत्ती वाचवणार। आता नेमकं कबीर काय करतो हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर इथे आपण आता पाहिलेलं आहे की कान्हा हा सखीवरती खूप जास्त रागवलेला होता, भडकलेला होता, त्यामुळे सखी आता खूप जास्त दुखावली गेलेली आहे। सखी म्हणत असते अजूनही त्या कबीरला असं वाटतंय ना की ही माझी आई नाही आहे, म्हणून आता मी त्याला दाखवून देते की ही माझीच आई आहे आणि माझ्या आईसाठी मी काहीही करू शकते। त्याची आजी असेल म्हणून ती माझ्या आईला काही बोलेल आणि मी ऐकेन असं होणार नाही आहे। आता बघत राहील तो कबीर ही सखी काय करते, सखी का मत काय चीज आहे। आणि मग असं म्हणून आता सखी काय करते, सखी ताबडतोब आता ठरवते की मी सगळी प्रॉपर्टी आत्ताच्या आत्ता माझ्या आईच्या नावे करून टाकणार आहे। आणि मग ती लगेचच वकील साहेबांना फोन करते आणि त्यांना म्हणत असते की सर माझं तुमच्याकडे काम होतं। त्यावर वकील म्हणतात की बोला ना। त्यावर सखी सांगते की मला माझी सगळी संपत्ती जी माझ्या वडिलांनी माझ्या नावावर केली होती ती माझ्या आईच्या नावे करायची आहे, तर मला त्यासाठीचे पेपर्स बनवून हवेत। त्यावर वकील साहेब म्हणतात की ठीक आहे, आठवड्याभरात काम होऊन जाईल। सखी सांगते नाही नाही सर, मला आठवड्याभराचा वेळ नाही, मला आज संध्याकाळपर्यंतच हे सगळं काम तयार करून हवं आहे प्लीज। त्यावर वकील साहेब म्हणतात पैसे जास्त होतील पण काम होईल। सखी सांगते ठीक आहे, किती पैसे होतील ते मी द्यायला तयार आहे, पण मला माझ्या आईच्या नावावर संपत्ती करायचे पेपर आजच करून हवे आहेत। आता हे सगळं काही बोलणं वेदूने ऐकलेलं असतं। आता वेदूने हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर मग आता ती विचार करते की बापरे, हे सगळं तर बॉसना सांगितलंच पाहिजे। मग लगेचच वेदू जाते आणि कबीरला कॉल करते आणि मग ती कबीरला सांगू लागते की बॉस इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। अहो सखी मॅडम खूप जास्त संतापलेल्या आहेत आणि त्या त्यांची सगळी संपत्ती त्या मनस्विनीच्या नावावरती, त्या सरकारच्या नावावरती करता आहेत। अहो काहीतरी करा, ही सगळी संपत्ती वाचवा। त्याबरोबर कबीर तिला म्हणतो ठीक आहे, मी तुला जे जे सांगेन ते तसं तसं कर। एक काम कर, जेव्हा ते घरी येतील ना लोक, कोर्टाची माणसं, वकील वगैरे, तेव्हा त्यांना सरबत बनव आणि सरकारच्या सरबताच्या ग्लासमध्ये जमाल गोटा मिक्स कर। त्याबरोबर ती म्हणते जमाल गोटा बॉस काय बोलतं आहे। त्याबरोबर मग आता कबीर म्हणतो मी जितकं सांगतोय तितकंच कर, पुढे काय करायचं कसं करायचं हे सगळं मी तुला सांगतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही करशील ते सांभाळून आणि शिताफीने करशील, कारण त्या मनस्विनीचं लक्ष चारही बाजूला सगळीकडे असतं। त्याबरोबर आता ती ठीक आहे बोलून फोन ठेवून देते। त्यानंतर कबीर आता त्याच्या एका वकिलाला फोन करतो आणि त्याला मला खोटे प्रॉपर्टी पेपर्स बनवायचे आहेत, माझ्या बायकोला तिची संपत्ती तिच्या खोट्या आईच्या नावावर करायची आहे, त्यासाठी असं सांगतो। आता वकील त्याला म्हणतो पहिलं तर मला तुम्ही सगळी केस सांगा कबीर सर। मग कबीर त्याला अगदी सगळं सत्य सांगून टाकतो की कशी मनस्विनी तिच्या आयुष्यात आली आणि कशी ती सखीची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी प्रयत्न करते वगैरे सगळंच। तर दुसऱ्या बाजूला आता कबीरने सांगितल्याप्रमाणे सरकारच्या ग्लासमध्ये बरोबर जमाल गोटा मिक्स करून आता इकडे सरबत बनवलेलं असतं वेदूने। आणि त्यानंतर मग आता वेदू उन्हाळा किती वाढला आहे, सगळ्यांनी मस्त थंडगार सरबत घ्या आणि मग कामाला लागा असं म्हणत सरबत घेऊन येते। त्याबरोबर सखी म्हणते हो हो ऑफकोर्स, सगळ्यांनी प्लीज सरबत घ्या। त्यानंतर मग आता सगळ्यांनाच सरबत दिलं जातं। बरोबर वेदू मनस्विनीला तेच ग्लास देते ज्यामध्ये तिने जमाल गोटा मिसळलेला असतो। आता मनस्विनी ते सरबत घेते आणि त्यानंतर मग आता जेव्हा सह्या करायची वेळ येते मनस्विनीला वॉशरूमला जावंसं वाटतं। मनस्विनी विचार करते की कधीतरी होत असेल असं। मनस्विनी वॉशरूमला जाते। त्यानंतर आता ती फ्रेश होऊन बाहेर येत असताना आरशात बघत म्हणत असते की चला आता एकदाच हे शेवटचं मला स्वतःला इतक्या ह्या गावंढळ लुकमध्ये बघून घ्यायचं आहे। आता पुन्हा पूर्वीसारखी मी राहणार, सरकार इतक्यात पुन्हा तिला कळ येते आणि पुन्हा आता ती वॉशरूममध्ये जाते। आता असंच मनस्विनीला होत असतं आणि मनस्विनी आता बेडरूममध्येच अडकून राहते, सतत ती आता वॉशरूमला जात असते। त्यावेळी मग आता इकडे जे वकील साहेब असतात ते भरपूर वेळ बसलेले असतात आणि आता ते म्हणतात सॉरी सखी मॅडम, पण मला माझं कोर्टाचं हिअरिंगसुद्धा आहे, त्यामुळे तिकडे जायचं आहे, सो आता मी आणखीन वेळ नाही थांबू शकत, मी निघतो, तुम्ही हे पेपर्स तुमच्याकडे ठेवून घ्या, तुम्ही
तुमच्या आईकडनं सह्या घ्या आणि त्यानंतर मग मला कॉल करा. मग पुढे प्रोसिजर काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. सखी म्हणते ठीक आहे या तुम्ही. त्यानंतर मग सखी त्यांच्याकडनं ते पेपर्स घेते आणि ते वकील साहेब तिकडनं निघून जातात. आता वकील साहेब तिकडनं गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी मनस्विनी येते. मनस्विनी मग विचारू लागते की काय गं कुठे गेले वकील साहेब सखी. त्यावर मग सखी सांगते की आई अगं ते निघून गेले, तुला बरं वाटत नव्हतं म्हणून. आता ती इतकं बोलतच असते इतक्यात मनस्विनीला पुन्हा वॉशरूमला जावं असं वाटतं आणि मनस्विनी पुन्हा वॉशरूममध्ये निघून जाते. मनस्विनीला कळत नसतं की हे सगळं काय होतं आहे आणि आता तिची चिडचिड होऊ लागते. तिला वाटत असतं की एवढी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होणार होती पण ते होता होता राहिलं, आता माझी तब्येतच खराब झाली. तर आता इकडे वेदू ही रात्री सगळेजण जेव्हा आपापली कामं करत असतात तेव्हा कबीरला कॉल करते आणि म्हणत असते बॉस तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काम केलेलं आहे, आता पुढे काय करायचं आहे ते सांगा. वकील साहेबांनी पेपर सखी मॅडमकडेच ठेवून दिलेले आहेत आणि त्यांनी सखी मॅडमना सांगितलं आहे की तुम्ही सरकारना बरं वाटलं की मग त्यांच्याकडनं या पेपर्सवर सह्या घ्या, मग पुढचं प्रोसिजर काय आहे ते आपण करू. बॉस तुम्हाला माहिती आहे ती मनस्विनी कशी आहे ते. अहो ती ताबडतोब बरं वाटतं आहे असं म्हणेल आणि लगेच सखी मॅडमना पेपर्सवरती सह्या करून देईल. त्याआधी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. त्याबरोबर कबीर वेदूला सांगतो वेदू पुढची तयारी ऑलरेडी करून झालेली आहे. वेदू म्हणते म्हणजे सर. त्यावर मग कबीर तिला सांगत असतो मी खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून घेतलेले आहेत. आता आज रात्री जेव्हा सगळेजण जेवून आपापल्या रूममध्ये जातील तेव्हा तू एक काम करायचं, तू घराचा मेन डोअर ओपन ठेवायचा. मी बाहेर येऊन तुला कॉल केला की तू तिकडे यायचं आणि मी दिलेले पेपर्स घ्यायचे आणि जाऊन ताबडतोब आत्ताचे खरे जे पेपर आहेत त्यांच्याबरोबर बदलायचे आणि ते खरे पेपर्स आणून माझ्या ताब्यात द्यायचे आणि तिथे हे खोटे पेपर्स ठेवायचे, समजलं का. वेदू म्हणते येस बॉस. त्याच्यानंतर मग आता कबीर रात्रीचा सगळेजण जेव्हा झोपले असतील असा अंदाज घेतो आणि थेट आता तो सखीच्या घरी पोहोचतो आणि मग आता तो तिकडे जातो आणि त्यानंतर वेदूला कॉल करतो आणि वेदूला बाहेर बोलवतो. वेदू त्या ठिकाणी येते. मग कबीर वेदूच्या हातामध्ये ते पेपर्स देतो आणि वेदूला सांगतो जा हे पेपर्स बदल, खरे पेपर्स आणून माझ्याजवळ दे. वेदू येस बॉस म्हणते आणि ते पेपर्स कबीरकडनं हातात घेते. त्यानंतर वेदू आता अलगद सखीच्या रूममध्ये जाते. तर सखी ही वॉशरूममध्ये असते. पाण्याचा वॉशरूममधनं आवाज येत असतो. मग वेदू विचार करते बरं झालं सखीताई वॉशरूममध्ये बिझी येते म्हणून. मग आता पटकन वेदू काय करते, वेदू आता सखीने ड्रेसिंग टेबलवरतीच ती फाईल ठेवलेली असते, ती वेदू पटकन त्याच्यातले पेपर्स बदलते आणि आणून कबीरला खरे पेपर देते आणि खोटे तिथेच ठेवून देते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मग मनस्विनी म्हणू लागते सखी अगं काल मला खूपच जास्त त्रास होत होता पण आज मी बरी आहे. मग जर आज तुला चालणार असेल तर मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या करते. नाही म्हणजे खरं तर मला काही घाई नाही आहे पण अनायसे जर तू माझ्या नावावर प्रॉपर्टी करतच आहेस तर उगाच या प्रोसिजरसाठी फार वेळ नको लागायला. नाहीतर त्या कबीरला असं वाटायचं की तुझा त्याच्यावरती विश्वास पटला आणि म्हणून तू वेळ घेतला. त्यावर मग सखी म्हणत असते आई अगं असं काहीही नाही आहे, माझा त्या कबीरवरती काही विश्वास वगैरे पटलेला नाही आहे. तुझी तब्येत खराब होती ना म्हणून मी थांबले होते आणि आता तुला बरं वाटतं आहे म्हटल्यावर मग थांबण्याची तर काही गरजच नाही आहे. आपण ताबडतोब प्रॉपर्टीचे पेपर्स सह्या करून घेऊया. मी माझ्या खोलीमध्ये ड्रेसिंग टेबलवरती ते पेपर्स ठेवलेले आहेत, मी आलेच पटकन पेपर घेऊन. त्यानंतर तू सह्या कर आणि सगळी प्रॉपर्टी मग तुझ्या नावावर होईल. असं म्हणत आता सखी ही तिकडनं ताबडतोब खोलीत जाते आणि खोलीतून ते पेपर्स घेऊन येते आणि मनस्विनीला त्याच्यावरती सह्या करायला लावते. मनस्विनी त्या पेपर्सवरती सह्या करते. आता सह्या करून झाल्याच्या नंतर मग मनस्विनी मनातल्या मनात म्हणत असते चला आजपासून फायनली ह्या संपूर्ण संपत्तीची मालकीन मी आहे, मी सरकार. आता माझा पुन्हा पूर्वीचा रुबाब परत यायला वेळ लागणार नाही. आता मी पूर्वीची मी असणार आहे. ह्या घरातल्या जितक्या लोकांनी मला त्रास दिला आहे ना आता त्या तितक्या सगळ्यांनाच पुन्हा भोगावं लागणार आहे. ह्या सरकारचं राज्य. यांना वाटत होतं या सगळ्यांची सुटका झाली आहे पण नाही. ह्या सगळ्यांना माहीत नाही आहे की हे लोक आता कायमस्वरूपीची पिंजऱ्यात अडकली आहेत. नाही पिंजऱ्यात नाही, सोन्याच्या पिंजऱ्यात अडकली आहेत. ह्यांना आता मला चांगली अद्दल घडवायची आहे. त्या मीनाक्षीचं आणि त्या परशूचं तोंड खूप जास्त चालत होतं ना मग आता त्यांना मी त्यांची जागा दाखवूनच देणार आहे. त्याबरोबर सखी आता म्हणत असते आई काय गं कसला विचार करतेस. मनस्विनी म्हणते नाही कसला नाही. सखी म्हणते आई अगं हे सगळं तुझंच तर होतं ना, मग आता हे सगळं तुलाच मिळायला हवं.
बाबांनी आणि तू दोघांनीही मिळून हे सगळं उभं केलं होतं. बाबांना तू सपोर्ट केलास म्हणूनच तर बाबा एवढं सगळं करू शकले ना. म्हणून शेवटी ह्या सर्वावरती जितका माझा हक्क नाही आहे ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी तुझा हक्क आहे. आणि त्या कबीरमुळे मी तुझ्या नावावर प्रॉपर्टी करायची थांबले असा विचार तुझ्या मनात आला असेल तर प्लीजच तो विचार मनातनं काढून टाक. त्या कबीरचा काहीही संबंध नाही आहे. मी फक्त तुझ्या तब्येतीसाठी थांबले होते. तर दुसऱ्या बाजूला इकडे कबीर हा खुश असतो आणि तो आता सकाळ सकाळ बेट्टी पिताना विचार करत असतो. एव्हाना मनस्विनीने सखी मॅडमकडनं त्या खोट्या पेपर्सवरती सह्यासुद्धा मागितल्या असतील आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाली ह्या भ्रमात आनंदसुद्धा साजरा केला असेल. पण तिला काय माहिती, ती या कबीरबरोबर खेळ खेळायला निघाली आहे. त्या कबीरचं दुसरं नावच कान्हा आहे आणि नाव कान्हा असल्यामुळे कृष्णनीती कशी करायची हे त्याला बरोबर माहिती आहे. मनस्विनी काहीही झालं, काहीही आलं तरीही मी कधीच सखीला तुला फसवू देणार नाही आहे. तू सखीला फसवण्यासाठी कितीही प्रयत्न केलेस ना, आम्हाला दूर करण्यासाठी कितीही प्रयत्न केलेस तरी मी कायमच सखीच्या सोबत असणार आहे. मी दिसलो नाही तरी असणार आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता गौतम काका हे सगळं बघतो की सखीने मनस्विनीच्या नावावरती सगळी संपत्ती वगैरे केलेली आहे. हे बघून गौतम काकाला खूपच मोठा धक्का बसतो. गौतम काका विचार करतो की हे सगळं काही कबीरच्या कानावरती घातलंच पाहिजे. गौतम काका ताबडतोब कबीरला कॉल करतो आणि तो आता कबीरला सांगत असतो की कबीर, अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. अरे सखीने खरोखर काल वकील साहेबांना बोलावलं होतं आणि पेपर्स बनवून घेतले होते. तिने आता सगळी प्रॉपर्टी त्या मनस्विनीच्या नावावरती केलेली आहे. कबीर, अरे आता काही खरं नाही. आता ती सगळी प्रॉपर्टी आपली तिच्या ताब्यात गेली आहे म्हणजे सगळ्याची वाट लागली. कबीर, अरे काय करायचं आता आपण, कसं करायचं? कबीर म्हणतो, काका शांत व्हा. काका म्हणतो, अरे कसा शांत होऊ कबीर? कबीर म्हणतो, कारण काका ते पेपर्स खोटे आहेत. त्यावर काका म्हणतो, काय? त्यावर कबीर सांगतो, हो मला रात्रीच माहिती होतं हे सगळं, त्यामुळे मी रात्रीच पेपर्सची अदलाबदली केलेली आहे. सरकारने ज्या पेपर्सवरती सह्या केल्या आहेत, सखीने ज्या पेपर्सवरती सह्या केल्या आहेत ते सगळे पेपर्स खोटे आहेत आणि खरे पेपर्स माझ्या ताब्यात आहेत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे. सखीच्याच नावावरती सगळी संपत्ती कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे काहीही बिघडलेलं नाही आहे. सो काम डाऊन, डोंट बी पॅनिक. त्याबरोबर हे ऐकून काकाला कानाचा अभिमानच वाटतो. तो म्हणतो, बाप रे, तू खरंच किती हुशार आहेस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल